म्हाताराला लाड होतं. ते म्हातारं का मंदिरात पते खेळणार होतं का मंदिरात तंबाखू खाऊन थुकणार होतं का ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरीकी मोडणार होतं. काही काय म्हाताऱ्याला लय ना बापा बापा बापा. गावात सतरंजा जमा केल्या, गाद्या जमा केल्या. आता कोणाची ते सोयरीका असल्या इतक्या गाद्या नसतात ना. मग त्या गाद्या जमा केल्या, सतरंजा जमा केल्या, बेडशीट जमा केले, तके जमा केले. विचारलं काय रे, ते म्हातार संडासचं डबकं हातात, काठी गिठी. काय रे काय. काय नाही म्हणे, आमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याचे तर आणि त्याचं अंधारात जमलेले आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणारे. बर 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 बर. ते पोरीला हो ते काय असेल ते. बर बर काय हुंडा द्याला रे. 35 लाख आले तर यानं मागितले होते का. नाही नाही त्या मनन दिले आणि 40 तोळे सोनं दिले. बापा बापा बापा. म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज माहिती आहे. करोलीकर तुमची तर सासरवाडीची तुम्हाला माहित असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन आणि तिकून गाड्या आल्या. राम राम डबं पड खाली. असे दोन्ही हात केले होते पडन खाली. म्हणले राम 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 राम. काय कुठं गंगथडीचे आहेत आम्ही. बर 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 बर. काय काय बर. याच्यात पोरीचा बाप कोणता आहे. तर ते पोरीचा बाप जीपच्या माग फालक्यावर बसलेलं होतं आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार. ते तिकडं पुढं कॅबिन मध्ये आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती चट भावकी कोचली मधात आणि ते तिथं बसलेलं होतं. बर 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 पोरीचे बाप तुम्ही आहेत का चुलता हे. बर बर काय हुंडा द्याला. काही नाही म्हणले आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही. तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना. कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच हे जमीन लय मोठी आहे आणि पोरीला पोरगच समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळं 30-35 लाख हुंडा द्याला आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बाबा. ते म्हणले काय म्हणजे हा आपण कशाला बोलावं देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्या जीपा वापस. गेल्या जीपा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतीन गुटखे खातीन तंबाखू खातीन हो. काय कोणाला त्रास देतील काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या मथाऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल मग काढवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्यान ठोकली पाहिजे. हातोड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा. ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही. भाकरी करताना चुलीला पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे. मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरा येऊन चाललो होतं तंबाखूचं घरानं. जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होतं ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे. काय योग्यता असेल या लोकांची. त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता. मुठीत जाऊच दिला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या उस्तर. इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पा बरं म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे. काय काळजीच करू नका. नवला आता ऐका. आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने
इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र, त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असतील? एक. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री, त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पाडा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पडल्या, है का नाही? आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची. आपण जगताप काकाकडे गेलो बापू, तर नैताळ्यापासून निफाड तर 18 ते 19 किलोमीटर पर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही. एका एका शेतकऱ्याचं 20, 25, 40, 1 कोटी रुपयाचं नुकसान, लाख रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान. किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना. त्या गारा पडल्यावर किती नुकसान. हो, आळंदीच्या वारीला उद्या जा. आपल्याला वारी पुरत्या तुरी दिल्यात देवानं. हो, कालचा पाऊस नसता पडला ना, नसत्या कडकाण्या अडकाण्या. पप्याची माय भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू बेजार, तरी त्या तुरीचे थुत्र असे छिद्र पडलेलेच. त्याला अडकाण्या म्हणते, आहे का नाही? मी काय बाई नाही, पण मला कळतं ना, मला वाचवायचा नाद आहे. मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्याच्याकरता मला कळतंय. सारं कळकच झालं तुरीत. तो बऱ्यापैकी अशा बोक्यावानी तुरी होणार आहेत आता. त्याच्यातल्या 2-1 टोपले इकून जाणं आळंदीला. काय होतं, एक माणूस पाठवा ज्ञानोबारायच्या दर्शनाला. आपल्याला चांगला पाऊस पाडाय, नाही तर आपल्या जवाऱ्या येत नव्हत्या. आपल्याला काय नव्हतं, आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाजत. गव्हाचं पाणी बरोबर 3 आठवड्यापुरतं धकिलं मालकानं. कशावर दाखवायचं होतं? कृपा आहे आपल्यावर, कृपा. विठाला गावकरी मंडळी 1 वाजून गेला. राजू सांगा ना बंद कर गिरगावकर म्हणून. तू मोठा झाल्यावर लग्न करणार ना? काय गोड हस तू. गुदगुल्यात झाल्या लग्न करीन म्हणल्यावर, आहे का नाही? भेटन तुला, कीर्तनात शब्द दिलाय, भेटन बायको तुला, ताण घेऊ नको. लग्न करशील ना पण? हो हो म्हणलं. कॅमेऱ्यावाले फिरवार त्याच्याकडे. बरं, एका डोळ्यानं पोरगी आंधळी असल्यावर करशील का? पहा कसा उचले आहेत. हो, तिच्या बापान 40 एकर जमीन दिल्यावर हो, मग तिचा संडासचा तांब्या पण तूच घेशील नाही का? काय पोरग हुशार रे लखने. आम्ही हुशार नव्हतो आमच्या लग्नाच्या टायमाला. करोलीकर तुम्हाला म्हणायचं, आता संधी देतो. हे पोरग सावळी पोरगी करीत नाही म्हणलं, एका डोळ्यानं अंध पोरगी करीत नाही म्हणलं, बापान 40 एकर रान दिल्यावर करतो म्हणलं. बरं, पाल तुम्ही होते की नाही साक्षीला? पंढरपुरातल्या मालकानं इतीत केसाची पोरगी केली, साऱ्या अंगाला इतीत केस आणि 1.5 इती नख होते. आस्वलीन केली, आस्वलीन. हे नवल नाही का? म्हणून नवल केवळ कन्या जामवंती. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 पत्न्या लक्ष्मीसह, तरी पण जामवंतीशी लग्न केलं. सामान्य क्रांती नाही,
आपल्याला तर उंची बरोबरीची लागते, रंगही गोरा लागतो. हो, तीन वाटेल ते कामं केलं पाहिजे. सुमळ्या तुला हाणायला पाहिजे. इतक्या अपेक्षा करतो, इतक्या अपेक्षा काय केली विटेवरच्या मालकानं अपेक्षा? सगळी मातीत घातली आणि क्रांती केली. ऋषी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठोबा रखुमाये. पाच 10 मिनिटात चरित्र सांगून पूर्णविराम करू. ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मला घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला तिथे ठेवा आणि माया घेऊन या. उचलिला कमळापती पायीची बंधने गळते. उचलल्याबरोबर त्या बेड्या बंधन गळून गेले. ब्रह्मांडाच्या मालकाला सुपात ठेवलं, कारण मथुरेतनं गोकुळात भगवान सुपात आले. म्हणून आपल्याकडं जर खरोखर शांतीवर पोरगा आला असेल, ज्येष्ठा असेल, मूळ असेल, तर त्याच्या शांतीच्या वेळेला सूप लागत असतं. हे 27 वर्षापूर्वी मला माहीत होतं. आता काय मी ते करीत नाही काम, पण ते त्यावेळचं माझ्या मेमरी कार्डावर डाटा झालेला आहे. त्या सुपात जगाच्या मालकाला घेतलं, पितांबर झाकला देवकीचा फाडून आणि भगवंताला उचललं. देवकीनं पाय धरले, मला दाखवा ना एकदा. प्रेम होतो. 6 मारले होते भावानं. साही मारी दुराचारी. वसुदेवानं सांगितलं, देवकी रडू नकोस. आपल्या देखता 6 मारले, एक पोटात गळून गेला. जिराला तो गर्भ, याला कुठंतरी लपू दे ग. देवकी आई साहेब रडत होत्या, पण वसुदेव रडत नव्हते. तुम्हाला सांगतो, दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. माझ्या इथं बसलेल्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या कौसडी गावातील असतील, किंवा इथल्या पाहुण्या असतील, किंवा परिसरातल्या मावल्या असतील, तुमच्या चपला सगट पाया पडतो, मूर्ख बाईपाशी रड जाऊ नका. नालायक बाईला आपलं दुःख सांग जाऊ नका. हो, काही माणसं दुःख रडून ऐकतात आणि 6 नळ्यानं तिकडे पेरीत येत. बरं झालं, लय शहाणपणा करीत होती म्हणून सुनानं झटका द्याला. चांगली तिंबाळली सुनानं. अशा काही काही नालायक असतात. अशापशी काही काही बायका दिसायला बायका, पण अवताराच्या मांजराच्या. सुनान स्वयंपाक कर म्हणलं तर करायची नाही, आणि शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देती. अशा काही घर हुंग्या ह्या मांजराच्या वंशाच्या बायका असतात. तुम्हाला सांगू का, माणसं सुद्धा बैल होते ना. आयुष्यभर काम करतो, बँकेत कोटीन, धोत्राल गाठी. हो, दात घासीत शेजाऱ्याकडे जातो. घरी क्विंटलान सोयाबीन झालंय, 100-200 क्विंटल, पण घरचा चहा पेत नाही, बाहेरचा पेतो. तशात थाप्या लावतो. हे पण बैलच ना. कुठं पोरं याच्या अंगावर तर चट काढून घेणार आहेत. माणसं पण अशी बैलावानी असतात ना. तुम्हाला सांगू का, काबाड कष्ट करतून त्याचा उपभोग घेत नाही, त्याला बैल म्हणायचं. कुंटालानं जवळ असताना उष्ट खातू, त्याला कुत्र म्हणायचं. सगळं घरी असताना दुसऱ्याचं हापकून खातू, त्याला लांडग म्हणायचं. पुरावा आहे त्याच्यासाठी. आपल्या वागण्याहून त्याचा भोग कळत असतो. मालकांचा पुरावा आहे. असो, म्हणून बावल्यांना सांगतो, नालायक बाई आपल्याकडे आली ना, तिच्यापाशी सासूचं घरानं करायचं नाही. काय करणार आहे त्या बाईपाशी रडता? जिला तुम्ही मै सासू खराब म्हणता, तिन्ही सुना आडात ढकलून देऊन मारल्यात, आणि तिला तुम्ही तुमच्या सासूचं घरानं सांगत असते. तोय तिनं सुना फुकून देऊन मारल्यात, आणि तिला तुम्ही घरानं सांगितलं, तुमचं काय दूर करते? नाही, रडायचं नाही. देवकीला सांगितलं, देवकी दगडाच्या भिंतीला पाहून रडू नकोस. हे पोटासाठी बेजार असणारे राक्षस आहेत. हे रक्षपाळ, हे नौकर आहेत कंसाचे. त्या पोटानं बेजार येत ते, आणि याच्यापाशी रडून तू काय फायदा होणार आहे? या बंदीशाळेच्या भिंतीचे दगड निर्जीव आहेत, इथं रडून काय फायदा आहे? दुःख पचव. दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते. म्हणून नामदेवराय एक पुरावा सांगतात.
धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन झाले करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. भगवान जन्माला आले तो दिवस बुधवार होता. बुधवास रे बुधवारी जन्माला आले. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा कल्याण मासिकातला एक बापू पुरावा सांगायचे. त्या कल्याण मासिक म्हणजे फार श्रेष्ठ मासिक होतं. त्याच्यातले जे वाक्य होते ते अत्यंत गोड हिताचे होते, आपल्या फायद्याचे होते. आता ते मासिक चालू आहे का बंद आहे मला काय माहित नाही, पण वक्ते बाबा पंढरपूरला प्रवचनात निर्वाळा ऐकिला. आपल्या घरातल्या गायी दारातल्या गोठ्यातल्या गायी जर व्यवस्थित खोडीला असतील तर बुधवारी मंगळवारी संध्याकाळी दही लावायचं आणि बुधवारी सकाळी रही लावून एक छोटासा एवढं सुपारी इतकं लोणी त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि खडी साखरेचा बारीकसा खडा त्याच्यावर टाकायचा आणि आपल्या देव्हाऱ्यात जो रंगनाथ असतो का, रंगनाथ लंगडा देव म्हणते त्याला, त्या रंगनाथाला सकाळी स्नान करून पहाटे बुधवारी नैवेद्य अर्पण करायचा. गाईच्या खोडी जात्यात. हो, आपण सोपं करीत नाहीत. याची दोरी आण त्याचा गांडा आण आणि त्या जंगळलेल्याच्या गंड्यान काय होतंय, ते सोमवारी मासे खाते आणि त्याच्या गंड्यान गाय नीट होत असती वय. त्या जंगळलेल्याच्या ना आपले उपाय कर जा, आपले आपले शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. गायीविषयी प्रेम ठेव जा, फार मोठी ताकद आहे गायीत. असो, बुधवारी जन्माला आले ते वारावून लक्षात आलं रोहिणी नक्षत्र होतं. भगवान परमात्मा रोहिणी नक्षत्रावर का जन्माला आले? चंद्राला बायका होत्या 27 आणि मोठ्या बायकोचं नाव होतं रोहिणी. रोहिणी आणि भगवंताच्या एका आईचं नाव सुद्धा होतं रोहिणी. ती नंदाकडे होती. 12 पत्न्या होत्या वसुदेवाला. कारण या रोहिणी नक्षत्रावर जन्माला आल्या भगवान परमात्मा चंद्रवंशात जन्माला आले म्हणून त्याच्या ज्येष्ठ पत्नीला आनंद व्हावा याच्याकरता नक्षत्र रोहिणी घेतलं आणि तिकडे आपल्या आईला सुद्धा आनंद व्हावा रोहिणीला म्हणून रोहिणी आजन जन्म धात्री नक्षत्र रोहिणी याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्माला आले. रात्रीला जन्माला आले. अज्ञानाचा अंधकार संपायचा होता आणि ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता म्हणून रात्री जन्माला आले. आणि दुसरे एक कारण, मागचा अवतार सूर्यवंशातला आहे. दुपारी जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर, पळभरी होय स्थिर. दुपारच्या वेळेला सूर्य थांबिला आणि भगवान परमात्मा जन्माला आले. चंद्राला थोडंसं दुःख झालं, म्हणे तुम्ही सूर्यवंशात जन्माला आले, सूर्यास्तान जन्माला आले, मग मला चंद्रवंशात जन्माला आले, मला झोपीत का टाकता? म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राची कोर दिसत असते आणि मग रात्रीच्या 12 वाजता मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे कान्हा जन्मला. पण पुरावा गाथ्यातला नाही. नंतर कोणी इचकायचं नाही. विठाला 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 आनंद वाटाव. रात्री जन्माला आले आणि सांगितलं मला घेऊन जाय, राहू दे. मग लपवा लपवा जगजेटी उचललं तर बाहेर पाऊस पडत होता. तो पाऊस पावण्याचा नव्हता, अमृताचा होता. शेषाला राग आला. वरती छायाधरी शेष, यमुना तुडुंब भरलेली होती, त्याच्यात प्रवेश केला आणि यमुनेला स्वतःहून देवाने सांगितलं होतं पाणी वाढवा. त्याचं कारण सांगू तुम्हाला. आईनं शोक केलता. 7व्या अवतारात आई बी रडली आणि वडीलही रडले.
म्हणजे दशरथ राजा सुद्धा रडले होते आणि कौशल्याही रडली, पण 8व्या अवतारात एकटीच देवकी माता रडली. माझे वसुदेव बाबा नाही रडले, मग बाबाचं माझ्यावर प्रेम नाही का हे बघण्यासाठी पाणी वाढलं. तर पाणी तोंडात जात असताना पुर चढला चाट ज्या वेळेला तोंडात पाणी चाललं त्यावेळेला वसुदेव रडले नाही. वसुदेवानं यमुनेला सांगितलं, तू काळाची बहीण आहेस, यमुना कृतांताची बहीण आहे. 350 तीर्थ सांगितले आणि 10 तीर्थ पुन्हा सांगितले बापू. पण हे सगळे तीर्थ पंढरपुरातलं मंदिर पाठीमागून पाहिल्यावर भेटते. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360, मग 350 गंगा येतात आणि 10 तीर्थ वेगळे तीर्थ आहेत. ते पुन्हा कधी योग आल्यावर सांगू. हे अशा तीर्थापैकी एक यमुना नावाचं तीर्थ आहे. कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. भागवत सांगते. मला वाटतं भागवताला यशवाडीचे सद्गुरू शिवेंद्र स्वामीजी यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. मारुतीरायाचे उपासक आहेत ते. ज्या मारुतीरायापाशी अन्नपूर्णा जाज्वल्य उभी आहे, प्रत्यक्ष जाज्वल्य अन्नपूर्णा उभीचे तिथं पात्र घेऊन, अशा पवित्र अधिष्ठानावरचं गोड अध्यक्षपद त्यांच्याकडं आहे. ते विश्वस्त, ते तेवढं सांभाळतात. त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. कथा चांगल्याच्या मुखातून ऐक जा, आपल्या व्यथा संपत असतात. चांगल्याच्या मुखारविंदातून कथा ऐकली की व्यथा संपत असतात. आणि ज्याला कथेचाच मर्म नाही त्याच्या मुखातून कथा ऐकल्या की आपल्या यथा जवळ येत असतात. हो, चांगलं ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या, भरक्या माणसाच्या जवळ गेल्यावर अंग भरतय, करता घायाळाचा अंगोअंग. हा, ज्याचं घायाळ झालेल्या माणसाचं अंग रक्तान भरलं. एक जण म्हणला मला सोडेव, ते म्हणला मीच भरलो. हो, चांगल्याच ऐक जा. चांगले कीर्तन पण चांगल्यांचे ऐकले पाहिजे. एखाद्या वेळेस आमच्यासारखे येडपट नाही बलिले तरी नका बली जाऊ, पण चांगले बली जा. विठाला विठाला विठाला. भागवतात वर्णन आलं, यमुनेची विनंती केली, काळासारखं काम करू नकोस माय. रडे नाही प्रभू. वसुदेव काय वाक्य वापरलं? यमुने, आता दुःख पाहण्याची क्षमता संपली. 5 ते 7 मिनिटात पूर्णविराम करतो, कारण गावकऱ्यांना एवढा मोठा समाज जीव घालायचा आहे. आजच्या कीर्तनकारानं तासात कीर्तन केलं पाहिजे, पण बरोबर 11ला सोडावा तर तिकून त्रासनं लोक म्हणते आता लय मस्ताडान, आता त्या लय झालंय तो का आता ऐकू तू का शकन भरतो पुढं सरकन. असे बी माणसं काड्या करतात न. विठाला विठाला मग यमुने मी 6 मारलेले पाहिले ग. हातातला भात जसा भिंतीवर गोळा फेकून मारावा, भाताचे कण जसे पांगतेत ग, तसे 6 लेकराच्या मासाचे तुकडे मी डोळ्यान पाहिले ग यमुने. आता पाहायची क्षमता संपली. याच्या सगट पाण्यात जलसमाधी घेईल, पण आता वापस जाणार नाही. तवा सुपातल्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाण्याचा थेंब सुपातून खाली पडला. त्यावेळेला दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. त्यावेळेला माझ्या पवित्र मावल्यांनो तुमच्या भांगाचं वर्णन आलंय. जुनी स्त्री जशी मधातनं भांग पाडीते, 2 असे भाग पडतात. दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. आता वसुदेव चलू लागले, पण पाणी याही बाजूनं वाढलेलं, याही बाजूनं. तर भगवंतानं सांगितलं यमुना माय. माय नाही म्हणले, कारण ती सासू होती ना. सासूला माय कशी म्हणतील? आत्या म्हणले असतील, नाही तर मामी. आत्या बी नाही, नाही का, मामी म्हणले असतील. मामी, हो मामी म्हणले असतील. ते एक जावाई भेटला, फोन लावला, काय चाललं आई? तुम्ही म्हणलो कोणाला आई म्हणला? काय नाही म्हणला, पप्याच्या माईची माय. मी म्हणलो सुंबळे आहेस कर तू? सासूला आई म्हणत होती रे गधड्या.
बिना शेपटीचं गाढव आहेस तू. सासूला मामी म्हणत जाय, अंधारच्या आईचा देत जाय, आहे का नाही. सासूला आई म्हणायला आणि धोंड्याच्या महिन्यात बायकोला अंगठी आण म्हणायला हाणायला पाहिजे तू यात थोतराव. हो, ती आई म्हणल्यातच गार झाली. आणि पुन्हा बायकोला म्हणला येताना अंगठी घेऊन ये. ती म्हणली सोयाबीन फाकलं, दाबनावनीच काड्या झाल्या सोयाबीनच्या, आणि काय कशाची अंगठी करू. असे काम काय असून जो तो दर्जा द्यायला पाहिजे. सुनेनं सासूला आत्या म्हणलं पाहिजे. बऱ्याच सुना आता काय काय आई म्हणायल्यात. मी घरी गेलो आणि मला चहा केला, तो आम्ही चहा पेत होतो. हो, आता काय चहाचं वावडं नाही, पण काळा गिळा जरासा पेत असतो कोणी पाजला तर मग मला चहा केला, मी चहा प्याला. मी म्हणलं बाईला द्या ना. नाही महाराज, आमच्या आई का नाही सकाळी एकदाच चहा प्यात्यात. तर मी चहा पेताना म्हातारी वटावून जीप फिरू लागली. माझ्या लक्षात आलं या पानचेटीनं आई म्हणूनच सासू मारली. अशा काही वाटोळी आगाव असतात. हो, लय जेवाऱ्या पालथ्या केल्या कालच्या वाटोळीनं. अशा झोपल्यात जेवाऱ्या, ऊस पण झोपले वाटोळीनं. काय काय वाटोळी बापा, अशा टकटक दिसत्यात. सासूची सासऱ्याची संपत्ती हिसकून घेतली आणि तुपात बुडून चपात्या खाती पप्यान पप्याची माय. आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही. तुम्ही 25 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा तुम्ही 25 जणी. नाव घेणारे नाव पटपट उभ्या राहा 25 जणी. उभा राहा, उभा राहा. ए तू माग काय पाहिली, तू उभा राहा. तू सासऱ्याला भाकर देत नाही, उभा राहा. मेलीस तरी हरकत नाही, पण उभा राहा. पण नका जाऊ द्या, एखादी मरायची बापा घाम येऊन. जाऊ द्या, जाऊ द्या. पण तुम्हाला मारुतीरायची शपथ आहे, त्याची संपत्ती हिसकून घेतली ना, त्याला भाकरी टायमाला देत जा. नाही तर यायचं तरी बरं, या म्हाताऱ्याचं इतके तुमचे हाल करतील पोरं, तुम्हाला अशी घंटीच वाजितील, घंटीच. हो, घरातल्या लोकांची नीट सेवा केली म्हणजे सप्ताह सफल झाला समजायचं. 4-5 पोरायनं माळी घातल्या तरी सप्ताह सफल झाला समजायचं. 5-25 बायकानं तंबाखू सोडली तर सप्ताह सफल झाला म्हणायचं. आपल्याला गुण जर नाही आलं तर सगळा खर्च मातीत गेला समजायचं. विठाला विठाला सुनायला राग आला असन, मला काही कळत नाही कोण सासू सासऱ्याला शिव्या देते, ताण घेऊ नका. पण माझ्या माईनो 72च्या दुष्काळात ह्या म्हाताऱ्यानं एक टायमाला खाल्लं. हो, साधे धोत्र घातले, ठेगळाचे लुगडे नेसल्या बायका जुन्या, आणि आपल्या लेकराला संपत्ती कमवली. त्या लेकरानं म्हातारपणी मायबापाची सेवा करा राजे. हो, तुमच्यावर पंढरपुरातल्या मालकाची कृपा होईल. एक लक्षात घ्या, आपल्या आजोबा पणजोबाईनं एका टायमाला भाकरी खाल्ल्या, पोटाला कसा आवळला. जर 72च्या दुष्काळात म्हातारी राणीकून गोव्याला नेली असती तर आपली काय फजिती झाली असता याचा विचार करा ना. गुडघ्याला पटका बांधून आपल्या मागच्या बापदाद्यानं 72च्या दुष्काळात सहन केले चटके. म्हणून आपल्याला चांगले दिवस पाहायला आले. म्हाताऱ्याला त्रास देऊ नका. तुमची पाया पडून विनंती करतो, चपला सगट पाया पडतो. बायकाच्या हातात एक कारभार सगळा. त्या सिनेमातले गाणं ऐकील तर मी ट्रॅक्टरमध्ये, नवरा माझ्या मुठीत ग, ते ट्रॅक्टरवाले लय जोराने गाणे लायतेत ना. त्या गाण्याच्या नादात ट्राल्या मागन मुंडकच घेऊन गेला कारखान्यात. करा वजन काय पप्याची माय पैमान दुनिया आई रे आई. बस बस जाऊ द्या. आणि हे कसं होतं माहितीये का, गावरान तुपातला शिरान वरून दाडा वाढा. विठाला 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 जाऊ दे, ते लय मोठे. तो ते गाणं ऐकील तर मी नवरा माझ्या मुठीत ग, तर मला असं म्हणावं लागल नवरा माझ्या बगलात ग. असं नाही बगलात दाबायचा. आपल्या मालकाला नीतिमतेत वागवायचं, आपल्यावर कृपा होईल. चला मी आता वापस जाणार नाही. मग त्यावेळेला यमुना कमी होत नव्हती, म्हणले रस्ता दिलाय ना तुम्हाला, तर भगवान म्हणले वाढती का. मग तिनं सांगितलं मला दर्शन घ्यायचं. सासू जावायच्या पाया पडी, पुरत चढला चाट त्याशी लावीला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. दार उघडं होतं, गाईचा दरवाजा उघडा होता. ज्याच्याकडे मोठी जमिनी, एखादी गाय पाळी जा, पाळी जा, एखादी गाय पाळी जा, पाळी जा. आपल्याला मागच्या आठवड्यात 2 मुसलमान भेटले. ते मुसलमान भेटलेत. मी म्हणलो काय चाचा काय. नहीं बोले आप गाय के वास्ते कीर्तन में बोले बहुत बढ़िया है. म्हणलं तुम्हाला मुसलमानाला कसं काय आवड. ते म्हणलं आमची 5वी पिढी आहे, आम्ही इकतचं दूध खात नाहीत.
माझ्या पोराचं दुकान आहे म्हणे, आमच्या पोराच्या दुकानावर उंदीर धरल्यावानी लोक थायल्याने ते दुधाच्या, पण आम्ही ते दूध पेत नाहीत. माझ्याकडे 5 गायी नाही, आमच्या मित्राकडे 9 गायी आहेत, जातीचा मुसलमान. खात नाहीत म्हणले आम्ही इकडचं तिकडचं दूध, मुसलमान. आणि आपल्याकडे 40 एकर जमीन, गायी नाही पाळड्या, कोंबड्या पाळड्या, पापा पापा तिती तिती, पापा पापा तिती तिती. आणि यान महाराज दूध घ्यायला, तर म्हणलं मला नको दूध. नाही म्हणले घ्या महाराज दूध घ्या. आणि म्हणलं दूध आता आणतो जाऊन. अरे म्या म्हणलं त्याच्यापेक्षा रोगर पेलेल बरं. ती गडी ती उंदीर धरल्यावानी थैली आणायला, 5 तू काय आम्हाला मारतो का महाराज तू, असे काय आगाव पण आहे का नाही. त्या लोकांना कळालं. बघा गाई असा ज्याच्याकडे 4-2 एकर जमीन आहे, आपले लेकरं चांगले होते माय. सात्विक जर दूध खाल्लं तर आपले लेकरं उद्या चांगले मार्क पडतील, हुशार होतील, ह्या देशाचे उगवते तारे होतील. त्या चांगलं खाऊ घाली जा. कापूस शिकला 250 क्विंटल, चाललं मुरमुऱ्याचं पोतं घेऊन. हो हा भरपूर खाल्लं. पोरं म्हणले उगा खराबा रस्त्याचा काय ते इतके मुरमुरे खाऊन, काजू आणणं 2-3 छटाक खाऊ घाल, त्याचा मेंदू चांगला वाढेल, हुशार होतील चांगलं. आपल्या मालकाला वाईटात पैसे खर्चिण्यापेक्षा लेकराच्या दर्जावर पैसे खर्चा म्हणा, चांगलं होईल, आपलं गरज आहे. चला 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, दरोजा लावायचं विसरले, आत ठेवलं आणि ती कन्या घेतली. इथून हातातली निसटली. तुझ लागी वधी उपजला मजाधी. आणि इकडे काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोपी जमा झाल्या गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. ताईनं सांगितलं काल पोरगी झालती, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. लागलीच मग सगळ्या गोपी जमा झाल्या, नाना प्रकारचं दान दिलं. आणि भगवान रांगत होते, तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनाथ टोम्या देखील असे. चालू लागले खोड्या केल्या, आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. मग भगवान वनाच्या ठिकाणी गाई वासर घेऊन सर गोपाळ थकले, खांदी बार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. एकत्रित बसले. बिभ्रतम वेन शृंगायाम व्याधी निरशन हितार्थायाम. दुसरा श्लोक आहे. यत मध्या भय व्यालाक्ष कृतुयम यत संगान भव जायते पाप क्षालन हितार्थायाम कवलम कवल प्रसाद रस्तु यत प्रसाद रस्तु भय व्याप्तियाम जायते कनवम यतो गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आपल्याला काला मिळतोय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. जय जय जय. विनेकरी जवळ या, शिंके लावी दोरे. मंदिरातील विनेकरी, मंदिरातले सगळे विनेकरी इकडे या. शिंके लावी एले दोरी होतो तिघाचे मी वरी. हारे दोरी कडे मुख पसरोडी कडे आवाज त्या दारा दिस जाईल का गोपरा. तुम्ही वारे दोरी कडे मुख पसरोडी कडे तुका मध्ये हाती दुमान दे दे तुका. तुम्ही वारे दोरी कडे मुख पसरोडी. आ कंठे धरला कृष्ण मनी अवघासने प्रकाश. वाटो एका एका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाटो एका एका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी. हॅलो तुका म्हणे भूमंडळी जलद चाल म्हणा कोणीतरी द्या.